हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो सी वर्ल्ड फिरायला गेलो, त्याचा हा सेकंड पार्ट आहे. आणि इथे अंटार्क्टिका ओशनचं सेक्शन होतं एक, जसं मी म्हटलं तिथे वेगवेगळे सेक्शन आहेत. तिथे आम्हाला दिसलं आहे पेग्विन. स्टार्टिंगला असं वाटलं 1-2, बट आम्ही अजून आतमध्ये गेल्यानंतर इथे हे एवढे सारे पेग्विन्स होते. म्हणजे ट्रस्ट मी गाईज, ॲटलिस्ट हे 60-70 तरी पेग्विन्स असतील, कदाचित त्यापेक्षा जास्तही असतील, कमी मात्र नसतील. आणि हे दृश्य एवढं सुंदर होतं. आम्ही फोटोज काढले भरपूर सारे, इथे व्हिडिओज काढले खूप, कारण की म्हणजे मला अगदी स्वप्नात गेल्यासारखं वाटत होतं. त्यांचे ॲक्टिव्हिटी, त्यांची मज्जा, आणि खूप सुंदर अनुभव होता, खूप सुंदर. मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही नक्की जा इथे. म्हणजे लोक अंटार्क्टिकाला जातात लिटरली लाखो खर्च करून, बट यांनी हा अनुभव इथेच दिला होता आम्हाला, अगदी कमी पैशांमध्ये. म्हणजे हजारामध्ये होईल तुमचं, 25,000-1,000मध्ये हे सगळं बघून. खूप सुंदर अनुभव होता, खूप जास्त सुंदर. तुम्ही नक्की इथे विजिट करा. आणि त्यानंतर आम्ही इथे पिझ्झा वगैरे खाल्ला. ते पोलार ओशन म्हणून सेक्शन होतं, तिथे आम्ही गेलो. हा व्हाईट बेअरवर आम्ही इथेच समाधान मानलं, कारण की आतमध्ये व्हाईट बेअर काय रिअलमध्ये दिसला नाही आम्हाला. ॲट्रिक फॉक्स दिसला, व्हाईट कलरचा फॉक्स. त्यानंतर हे अटलांटिक पफिन म्हणून बदकं होती ही. म्हणजे हे बदक प्लस पेग्विन असं मिक्सचर असे आहेत हे. यांचे ऑरेंज कलरचे असे मोठ्या मोठ्या भवया वगैरे असे कलरफुल बरेच होते हे. ॲक्च्युली बऱ्याचशे वेगवेगळे पक्षी होते, त्यातले अर्ध्यांचे नावंही माहीत नाही आहेत मला. खूप सुंदर अनुभव होता हाही. आणि त्यानंतर हे एलिफंट सील होतं इथे. हेही एवढं अवाढव्य होतं, म्हणजे एका पॉईंटला असं झालं की अरे बापरे, ह्या लोकांनी आणलेत कुठून हे, आणि काय भारी यार, हे एक नंबर होतं ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर इथे सी लायनचा सेक्शन होता. पाणी बघा किती स्वच्छ आणि नितळ पाणी ठेवलं होतं, सुंदरच. त्यानंतर सी लायन शो होता इथे, तोही आम्ही फार एन्जॉय केला. ते त्यांचे ट्रेनर त्यांना जे जे सांगतात ते येऊन करून दाखवतात वगैरे. त्यांचा आवाज थोडासा डेंजर असतो, बट मस्त होतं ते सगळं सेक्शन. तेही आम्ही फार एन्जॉय केलं. त्यानंतर हे बघा, हे फ्लेमिंगो, म्हणजे खरंच ही स्वप्नातली दुनिया ह्या लोकांनी बनवली आहे इथे, ट्रस्ट मी. आणि आम्ही झू सेक्शनला गेलो होतो, तिकडेही फ्लेमिंगो होते. तिथे पिंक कलरचे होते, इथे ऑरेंज कलरचे आहेत. लिटरली या फ्लेमिंगोने इथे अंडी वगैरे दिली होती. आणि त्यानंतर एंडलेस ओशनमध्ये गेलो, ते आपण बघूयात पार्ट 3मध्ये. थँक्यू.